चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन भागाला सुरुवात करतोय, बँक्स अँड सिंपल इंटरेस्ट। तुम्हाला माहित आहे की आपल्या आजूबाजूला आपल्या घरातील आणि बाहेरील सुद्धा सर्व लोक हे बँकेशी निगडित असतात, बँकेशी भरपूर सारे व्यवहार करतात। आपण या प्रकरणामध्ये समजून घेणार आहोत की बँकेशी संबंधित जे व्यवहार असतात ते व्यवहार कशा पद्धतीने चालतात आणि कोणकोणत्या प्रकारचे अकाउंट्स बँकेमध्ये असतात। तर बघा, इथे तुमच्या समोर 4 नावं लिहिलेली आहेत। जनरली जवळपास सर्वच प्रकारच्या बँकांमध्ये हे अकाउंट्स असतात। करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, रिक्युरिंग डिपॉझिट अकाउंट अँड फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट। आता हे अकाउंट आपण थोडक्यात समजून घेऊया नेमके काय आहेत आणि हे अकाउंट नेमके कशासाठी असतात। तर पहिलं अकाउंट आहे करंट अकाउंट। करंट अकाउंट हे जनरली जे व्यावसायिक लोक असतात, ट्रेडर्स, तर यांच्यासाठी हे अकाउंट असतं। जे लोक जनरली बिझनेस करतात, व्यवसाय करतात, तर यांना दररोज ट्रान्झॅक्शन करण्याची किंवा दररोज व्यवहार करण्याची गरज असते आणि म्हणून त्यांच्यासाठी बँकेमध्ये हे अकाउंट असतं। आणि या अकाउंटमध्ये दररोज हे सर्व व्यापारी लोक व्यवहार करू शकतात। मात्र या अकाउंटमध्ये इंटरेस्ट मिळत नाही। इंटरेस्ट म्हणजे काय, तर आपण बँकेमध्ये जे अमाऊंट ठेवतो त्या अमाऊंटला बँकेकडून काही रक्कम एक्स्ट्रा आपल्याला दिली जाते किंवा एक्स्ट्रा अमाऊंट मिळते, याला म्हणतात इंटरेस्ट। परंतु इंटरेस्ट या अकाउंटमध्ये जनरली बरेचसे बँक देत नाहीत। दुसरा अकाउंटचा टाईप आहे सेव्हिंग अकाउंट। सेव्हिंग अकाउंट हा कोणताही व्यक्ती हे अकाउंट उघडू शकतो। तो व्यावसायिकच असावा किंवा ट्रेडर्सच असावा असं काही नाही, प्रत्येक व्यक्ती हे अकाउंट ओपन करू शकतो। या अकाउंटची डिपॉझिट करण्याची क्षमता म्हणजे या अकाउंटमध्ये जी रक्कम टाकावी लागते तर ही मिनिमम अमाऊंट असते। काही बँकांमध्ये तर अगदी 0 रुपयामध्ये सुद्धा सेव्हिंग अकाउंट ओपन करता येतं। आणि हे जे अकाउंट असतात सेव्हिंग अकाउंट, तर या अकाउंटला काही बहुतांश बँक्स ह्या इंटरेस्ट देतात। म्हणजे सेव्हिंग अकाउंटमध्ये आपण जी कोणती रक्कम टाकतो त्या रकमेला, आपल्या रकमेवर थोड्याफार प्रमाणात आपल्याला एक्स्ट्रा अमाऊंट मिळते, शिल्लकची रक्कम मिळते, त्याला इंटरेस्ट असं म्हणतात। तिसऱ्या प्रकारचं अकाउंट आहे रिक्युरिंग डिपॉझिट अकाउंट। याला थोडक्यात आरडी अकाउंट असं सुद्धा म्हणतात, आरडी किंवा रिक्युरिंग डिपॉझिट अकाउंट। या अकाउंटचा उद्देश काय बघा, बहुतांश असे लोक आहेत की ज्या लोकांना दररोज किंवा वारंवार किंवा कधी कधी त्यांच्याकडे अमाऊंट नसते, तर हे लोक एका ठराविक कालावधीनंतर काही अमाऊंट त्यांच्या बँकेमध्ये जमा करू इच्छितात। जसं की एखाद्या व्यक्तीचं म्हणणं असेल की मी दर महिन्याला 1000 रुपये बँकेमध्ये जमा करू शकतो, दर महिन्याला मी 1000 रुपये बँकेमध्ये ठेवू शकतो आणि ही रक्कम मला काही वर्षानंतर कामा पडणार आहे। तर अशा प्रकारची बचत करण्यासाठी हे रिक्युरिंग डिपॉझिट नावाचे अकाउंट्स असतात। यामध्ये दर महिन्याला त्या व्यक्तीला एक ठरलेली अमाऊंट ही या अकाउंटमध्ये जमा करावी लागते आणि तो व्यक्ती जो कालावधी सांगेल बँकेला त्या कालावधीनंतरच ती रक्कम त्या व्यक्तीला विथ इंटरेस्टसह, व्याजासह त्या व्यक्तीला ती अमाऊंट परत मिळते। चौथ्या प्रकारचा अकाउंट आहे फिक्स्ड डिपॉझिट। आता काही लोकांकडे वारंवार रक्कम येत नाही, त्यांच्याकडे काही रक्कम जी जमा असते ती रक्कम त्यांना एकदाच बँकेमध्ये जमा करायची आहे आणि एकदाच ती बँकेमध्ये जमा करायची असल्यामुळे ते परत रक्कम बँकेमध्ये देणार नाही। म्हणून असे जे अकाउंट असतात की जिथं फक्त एकच वेळा रक्कम घेतली जाते आणि ती एका ठराविक कालावधीसाठी काही दिवसासाठी बँकेकडे ठेवली जाते, अशा अकाउंटला म्हणतात फिक्स्ड डिपॉझिट। ही जी रक्कम बँकेमध्ये ठेवली जाते तर याच्यावरती सुद्धा बँक आपल्याला इंटरेस्ट देते। तर अशा प्रकारचे महत्वाचे 4 अकाउंट आहेत की जे जनरली आपल्याला सर्वच बँकांमध्ये पाहायला मिळतात। पहिलं अकाउंट करंट अकाउंट की जे जनरली ट्रेडर्ससाठी आहे, म्हणजे व्यावसायिकांसाठी आहे। सेकंड अकाउंट आहे सेव्हिंग अकाउंट की ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हे अकाउंट ओपन करू शकतो आणि कमीत कमी अमाऊंट याच्यामध्ये ठेवता येते, कमीत कमी व्यवहार सुद्धा या अकाउंटला चालतात। तिसरं अकाउंट आहे रिक्युरिंग डिपॉझिट अकाउंट, याला आरडी अकाउंट असं सुद्धा म्हणतात। हे अकाउंट, या अकाउंटमध्ये दर महिन्याला ठरलेली रक्कम या अकाउंटमध्ये जमा करावी लागते। आणि चौथा अकाउंट आहे फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट। या अकाउंटमध्ये एक रकमी रक्कम टाकून, म्हणजे एकदाच एखादी मोठी अमाऊंट टाकून ती काही वर्षासाठी बँकेमध्ये ठेवली जाते, अशा अकाउंटला फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट म्हणतात। बँकेशी संबंधित जे व्यवहार आपण करतो त्या संबंधितले जे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे असतात
त्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे कन्सेप्ट माहीत असणे आवश्यक आहे. ते कन्सेप्ट जर आपल्याला समजले नाहीत तर आपल्याला बँकेशी संबंधित किंवा इंटरेस्टशी संबंधित जे कुठले एक्झाम्पल असतात ते सोडवता येणार नाहीत. तर हे कन्सेप्ट आपण आधी समजून घेऊया. इथे बघा मी तुमच्या समोर एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे. एक्झाम्पल आधी समजून घेऊ. सुविद्या बॉरोड ₹30,000. सुविद्याने एका बँकेकडून 30,000 रुपये बॉरो केलेले आहेत, म्हणजे लोन घेतलेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे. इंटरेस्ट 8 PCPA आणि या रकमेला बँकेनं इंटरेस्ट आकारलेला आहे 8 PCPA. PCPA म्हणजे काय? पर्सेंट कंपाऊंडेड पर ॲनम. याचा शॉर्ट फॉर्म PCPA, पर्सेंट कंपाऊंडेड पर ॲनम. याचा नेमका अर्थ काय तो लक्षात घ्या. तर पर इयर म्हणजे दरवर्षी बँक या व्यक्तीकडून या रकमेवर पर्सेंट 8% एवढी अमाऊंट एक्स्ट्रा घेईल. पर्सेंट आपल्याला माहित आहे की प्रति 100 रुपीजला ही अमाऊंट असते. पर्सेंट म्हणजे पर 100. तर इथे हे जेवढी रक्कम घेतल्या गेलेली आहे 30,000, तर यातल्या पर 100 रुपीजला 8 रुपीज एक्स्ट्रा एवढी अमाऊंट बँक इंटरेस्ट म्हणून सुविद्याकडून घेईल. त्यानंतर टाइम, ही जी रक्कम बँकेनं सुविद्याला दिलेली आहे 30,000, तर ही दिलेली आहे 1 इयरसाठी. 1 इयर हा झाला टाइम. पे बॅक अमाऊंट ₹2400 और 2,400 ओव्हर. आता ही अमाऊंट लक्षात घ्या. तर हा जो कालावधी आहे 1 इयरचा, हा पूर्ण झाल्यानंतर सुविद्या जेव्हा बँकेला ही रक्कम परत करेल तेव्हा 30,000 ही अमाऊंट तिला बँकेला तर द्यावंच लागेल, प्लस एक्स्ट्राची ओव्हर शिल्लकची अमाऊंट तिला 2,400 एवढी बँकेला द्यावी लागेल. आपण आताच बघितलं की जी बँकेला एक्स्ट्राची अमाऊंट द्यावी लागते त्या अमाऊंटला म्हणतात इंटरेस्ट. थोडक्यात ही अमाऊंट इंटरेस्ट आहे. तर आता हे काही कन्सेप्ट लक्षात घ्या की या उदाहरणावरून आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. तर इथे बघा प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट कोणत्या अमाऊंटला म्हणतात? तर बँक एखाद्या व्यक्तीला लोन म्हणून कर्ज म्हणून जी अमाऊंट देते त्या अमाऊंटला प्रिन्सिपल अमाऊंट म्हणतात. किंवा एखादा व्यक्ती बँकेमध्ये काही रक्कम काही दिवसासाठी डिपॉझिट ठेवतो, तर त्यानं जी ठेवलेली मूळ रक्कम आहे त्या रकमेला म्हणतात प्रिन्सिपल. आणि प्रिन्सिपल ही कन्सेप्ट शॉर्टमध्ये P या लेटरने दाखवतात. तर या एक्झाम्पलमध्ये प्रिन्सिपल अमाऊंट कोणती होईल? तर सुविद्यानं बँकेकडून 30,000 रुपीज एवढी अमाऊंट लोन म्हणून घेतलेली आहे. मग इथे ₹30,000 ही अमाऊंट होईल प्रिन्सिपल अमाऊंट, ₹30,000. आता पुढे बघा रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट ही कन्सेप्ट या उदाहरणांमध्ये R या लेटरने दर्शवतात रेट ऑफ इंटरेस्ट. आता रेट ऑफ इंटरेस्ट आपण आताच बघितलं, जसं की इथे इंटरेस्ट 8 PCPA पर्सेंट कंपाऊंडेड पर ॲनम या पद्धतीनं असतो. तर हा जो 8 आहे हा आहे या बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट. तर इथे मला 8% या पद्धतीनं रेट लिहावं लागेल. आणि हा जो रेट आहे हा PCPA या पद्धतीनं आहे, म्हणजे पर ॲनम पर्सेंट कंपाऊंडेड. इंटरेस्ट, आता इंटरेस्ट म्हणजे काय? तर बँकेला जी एक्स्ट्राची ओव्हर अमाऊंट जी द्यावी लागलेली आहे त्याला म्हणतात इंटरेस्ट. तर इथे सुविद्यानं बँकेला किती अमाऊंट एक्स्ट्रा दिली? 2,400. तर ही 2,400 ही अमाऊंट या ठिकाणी होईल इंटरेस्ट, ₹2,400. आणि इंटरेस्ट हे शॉर्टमध्ये I या लेटरने दर्शवतात. त्यानंतर टाइम, बँकेकडून सुविद्यानं जी अमाऊंट घेतलेली आहे ती अमाऊंट किती दिवसासाठी घेतलेली आहे? तर 1 इयरसाठी. मग इथे 1 इयर हा होईल टाइम. आणि टाइम हा लक्षात घ्या, जनरली बँकेच्या बाबतीत हा टाइम जनरली इयरमध्येच असतो. आणि टाइम शॉर्टमध्ये T या लेटरने दर्शवतात. त्यानंतरची कन्सेप्ट लक्षात घ्या, अमाऊंट. अमाऊंट म्हणजे काय? तर सुविद्यानं बँकेकडून जी अमाऊंट घेतलेली आहे, जी रक्कम घेतलेली आहे, प्रिन्सिपल घेतलेलं आहे 30,000, हे 30,000 ती बँकेला परत करताना, तिचा टाइम संपल्यानंतर परत करताना तिला बँकेला 30,000 रक्कम द्यावी लागेल, प्लस त्याच्यावरती ते 2,400 एवढे इंटरेस्ट आहे हे द्यावं लागेल. म्हणजे 30,000 अमाऊंट आणि 2,400 या दोघांची मिळून जी रक्कम तयार होईल त्याला म्हणतात अमाऊंट. अमाऊंट ही रक्कम किंवा अमाऊंट ही कन्सेप्ट A या लेटरने दर्शवतात. थोडक्यात आपण अमाऊंटचा फॉर्म्युला या पद्धतीने लिहू शकतो, P प्लस
आय, P for principal and I for interest. P plus I is equal to, मग इथे अमाऊंट काय होईल तर P plus R, इथे P आहे 30,000 प्लस इंटरेस्ट आहे 2,400. तर इथे अमाऊंट काय होईल, दोघांची ऍडिशन केली तर काय होईल 32,400. ही झाली अमाऊंट. तर तुम्हाला ह्या सर्व कन्सेप्ट लक्षात आला असतील. परत एकदा लक्षात घ्या. प्रिन्सिपल म्हणजे जी बँकेकडून आपण अमाऊंट घेतो किंवा बँकेमध्ये जी अमाऊंट ठेवतो त्या मूळ रकमेला प्रिन्सिपल असं म्हणतात. हे पी या लेटरने दाखवतात. रेट ऑफ इंटरेस्ट, जी अमाऊंट आपण बँकेकडून बॉरो करून घेतो किंवा लोन म्हणून घेतो त्या अमाऊंटवर आपल्याला बँकेला ठराविक रक्कम द्यावी लागते. ती पर्सेंटमध्ये असते. त्याला आपण रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतो आणि रेट ऑफ इंटरेस्ट हे आर या लेटरने दाखवतात. नंतर इंटरेस्ट, बँकेला जी आपण एक्स्ट्राची अमाऊंट देतो किंवा आपण जर बँकेमध्ये काही अमाऊंट ठेवली असेल तर बँक आपल्याला जी एक्स्ट्राची अमाऊंट देते त्या एक्स्ट्राच्या अमाऊंटला इंटरेस्ट असं म्हणतात. आय या लेटरने ही इंटरेस्ट दाखवलं जातं. टाइम, किती कालावधीसाठी आपण बँकेमध्ये अमाऊंट ठेवतो किंवा बँक एखाद्या व्यक्तीला कर्ज देते तेव्हा ते किती कालावधीसाठी देते, किती वेळासाठी देते त्याला म्हणतात टाइम. आणि टाइम हा टी या लेटरने दाखवतात. अमाऊंट म्हणजे प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट या दोघांची ऍडिशन ही होईल अमाऊंट.